स्त्रियांच्या मनातलं ना आपण ओळखू नाही शकत। आता ह्या बाईसाहेब काहीतरी अजूम करतात, मनात ठरवतात, सांगतच नाही। सारंग सर, तुमचं पण तेच असतं, मनातल्या मनात ठरवायचं आणि मग स्वतः चिडायचं। चिडतो, चिडलो असेल तरी बोलतो ना मी। चिडल्यावर आपण बोलतो, मी बोलून तरी दाखवतो। बोलतच नाही। मग मी पण बोलतेस, मी असं नाही म्हणत की तू बोलत नाही, पण ते कसं आहे जास्त मनात ठेवल्याने। सारंग, काय? ऍक्च्युली डील साठी 20 लाख रुपये कॅश हवे होते, त्याचं रिमाइंडर द्यायला आले। दादा, ऑफिसला गेल्यावरती कॅश कलेक्ट कर। बरं ठीक आहे। थँक्यू। एक गोड येऊन बघ। काही चुकलं का? मी पुन्हा बनवून आणते। अरे नाही ग, टेस्ट कर। नको। मी येतो। सर, काय? या बॅगेमध्ये 20 लाखाची कॅश आहे, तुम्हाला द्यायला सांगितले। होय, 20 लाख ना? सर, ओपन तर करून बघा ना। आ? नाही म्हणजे चंद्रकांत साहेबाचा नियमच आहे, कितीही काय झालं खात्री केल्याशिवाय कुठलीही गोष्ट घ्यायची नाही। येऊ का सर? या। सर, सर जो डिलिव्हरीचा प्रॉब्लेम झालेला ना, तो सॉर्ट आउट झालाय। तुम्ही प्लीज एकदम चेक करतात का? आता? हो सर। नंतर बघू ना। ते आता थोडं काम होतं। सर कशाला काळजी करताय? अहो कॅबिनमध्ये CCTV कॅमेरा आहे, बाहेर पॅसेजमध्ये CCTV कॅमेरा आहे। हवं तर कॅबिन लॉक करूया। होय, तुमचं बी बरोबरच आहे म्हणा। चला वा पुढं। हो सर। सर येत आहेत ना? होय, यायचं ना? वा। मोठी गोष्ट तुम्ही इतक्या लोकांसमोर इतक्या कॅज्युअली घेतली। वा, मानलं पाहिजे तुम्हाला ऐश्वर्या मॅडम। कॅज्युअली घ्यावा लागेल, कारण जर मी सखदेवला जॉब भरून काढा असं म्हटलं तर डाऊट माझ्यावर येईल। आणि तसंही त्या तिलोत्तमाने त्या मूर्ख मुलीला, सारंगला आणि सखदेवला एकत्र पाहिलं होतं। तिलोत्तमाच्या मनात सखदेवबद्दल खूप राग आहे। तिला त्या मूर्ख मुलीच्या घरातल्या इकडे कोणीही नकोय। मी फक्त एक सिच्युएशन क्रिएट केली, तिलोत्तमा त्यात स्वतः अडकली। वा, जीनियस। भारी डोकं चालतं तुमचं। फ्युचर प्लॅन्स क्लिअर असले की डोकं चालतं। आता पुढच्या कामांना लागा। तो दिवस किती कमाल असेल ज्या दिवशी ती मूर्ख मुलगी या घरातून कायमची निघून जाईल आणि तू सून बनून या घरात येशील।
सॉरी सॉरी दादाची चूक होती म्हणून मी काही नाही करू शकलो. खरं तर परिस्थिती तशी होती. तुम्ही काही करू शकला नाहीत माहिती आहे मला. जाऊ ना आत. मला का विचारतेस? आणि तुम्ही नवरा बायको आहात ना, सो प्रायव्हसी मेंटेन केली पाहिजे म्हणून विचारलं. हो सारंग, मला बोलायचं होतं तुझ्याशी. आय नो तू खूप फ्रस्ट्रेटेड आहेस, पण एक मैत्रीण म्हणून तुझ्याशी बोलावं असं वाटलं म्हणून मी आले. बोल. घरात जे काही घडलं, आय मीन सखदेव प्रकरण, त्याबद्दल बोलायचं आहे. एखाद्याची जर चूक असेल आणि इतरांनी त्यावर संशय व्यक्त केला आहे तर ह्यात चुकीचं काय आहे? चुकीचं काहीच नाही. विश्वास ठेवला होता मी दादावर. विश्वासघात झाला माझा. खरं तर सवय झाली आता मला विश्वासघाताची. कुणावर विश्वास ठेवायचं कळत नाही. एकीकडे मन सांगते की दादा असं नाही करणार. सगळे फॅक्ट्स त्याच्या विरोधात आहेत. करेक्ट आहे तुझं सारं. म्हणूनच मी सांगते की